मीनाक्षी शिंदे बोलतात, थेट जाऊयात. त्या ऑडिओ क्लिपमध्ये एक पांडे नावाच्या व्यक्तीने दाखवून घेतलं. ती व्यक्ती कोणी त्यांना ओळखता का आणि त्यांनी तुमच्या विरोधात काम केलंय असं ते सगळं ऑडिओ क्लिपमध्ये आहे. मला असं वाटतं हे बघा, ते माझ्या जरी प्रभागात राहणार असेल त्यांच्याशी माझं कधी संभाषण झालं हे मला लक्षात नाही. पण बरीचशी लोक अशी आहे की राजकारणामध्ये आम्ही काम करत असताना एखाद्या व्हिडिओज वगैरे काय झाल्या तर त्याच्यावरती नको ते कमेंट टाकणं किंवा फेक अकाउंट करून काहीतरी कमेंट करणं अशा प्रकारचं घाणेरडं कृत्य ही लोक करत असतात. आणि ह्या मार्फत त्यांनी जर अशा प्रकारचं झालंय का फेक अकाउंट? माझ्या बाबतीत बऱ्याच वेळा मी बघितलेलं आहे की बरेचसे फेक अकाउंट तयार केले जातात आणि त्याच्यावरती नको ते कमेंट केले जातात. मी तुम्हाला सांगितलं ना की विचारांची लढाई असावी, पण वैयक्तिक टीका मला असं वाटतं की मी माझ्या आयुष्यात कोणावर केलेली नाही. गेली 18 वर्ष मी या राजकारणात आहे, पण कोणीही सांगावं की मीनाक्षी शिंदेने कोणाला कधी घाणेरडी कमेंट केली म्हणून. पण ही जी लोक सोडलेली आहेत, जे आता विरोधक उभे आहेत, ज्या माझ्या पॅनलला ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत, त्यांना माहितीये की ते निवडून येऊ शकत नाही. माझी प्रचार फेरी आणि हे बघूनच त्यांना कळलेलं की आपला पराभव निश्चित आहे आणि त्यामुळे मला खाली पाडण्यासाठी अशा प्रकारचे काहीतरी एआयचे व्हिडिओ, काहीतरी मॉर्फ केलेले ऑडिओ असं टाकून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. ज्या निवडणुकीच्या जेव्हा एबी फॉर्म किंवा जाहीर व्हायच्या आधी आपण राजीनामा दिला होता, त्याच प्रभागातून विक्रांत वायचळ यांना तिकीट मिळावे म्हणून आणि आपल्याच पक्षातील भूषण मोरे यांना विरोध केला होता. तर ते सगळं याच्या राजकारणामागे आहे का? आणि मुळात हे अशा पद्धतीने जे संभाषण होतंय की त्याच्या आईला सांग, बहिणीला सांग, त्या सगळं जे आहे ती ऑडिओ क्लिप पूर्णपणे तुम्ही नाकारता की तुम्ही ते बोललेलं नाही म्हणून? मला आता कुठल्याही गोष्टीत स्पष्टीकरण द्यायचं नाही. मी केस केलेली आहे त्यांच्यावरती. जे कोणी असतील पोलीस त्यांना बोलवतील, चौकशी करतील आणि चौकशी अंती तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती पडतील. जर या खरंच घडलेल्या असतील तर त्याच्यावरती योग्य ती कारवाई पोलीस करतील. कारण मी सगळ्यांच्या वरती केस केलेली आहे. कारण विरोधक अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करून माझ्या इमेजला कुठेतरी धक्का पोहोचवण्याचं काम करतायत आणि त्याच्यामुळे मी आज सकाळी विरोधक जे मला असं वाटतं की तुम्ही जर आता बघत असाल की मानपाड्याचं राजकारण प्रभाग क्रमांक 3 हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळं हे झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या इलेक्शनकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की प्रभाग क्रमांक 3 मध्ये कोण निवडून येणार. आणि जे विरोधक आहेत, ज्यांनी ज्यांनी विरोधात फॉर्म भरलेले आहेत माझ्या, ते सगळे एकवटलेले आहेत आणि मला पाडण्यासाठी अशा प्रकारच्या व्हिडिओ क्लिप्स असतील आणि किंवा एआय मार्फत काहीतरी नवीन आता अजून एआयचे व्हिडिओ बनवलेत त्यांनी आणि ते टाकणार आहेत 2 दिवसामध्ये, असं माझ्या कानावर आलेलं आहे. तर अशा प्रकारचं षडयंत्र हे सगळे, जसं सांगितलं मी की निवडणुकीतनं पराभव दिसत असताना अशा प्रकारे करतात. एक उमेदवाराचं नाव देखील आहे भूषण मोरे. तर आणि तुमचाही विरोध जो होता की त्यांना इथून तिकीट देऊ नये म्हणून, मग त्याला जोडून हे सगळं संभाषण आहे का आणि तो सगळं राग तिथे आहे का? मला असं वाटतं बघा, तो पण असेल, दुसरे पण असतील, कारण बरेचसे लोक आहेत. आता विरोधक म्हटल्यानंतर सगळेच आले, ज्यांनी अगेन्स्टमध्ये फॉर्म भरलेले आहेत, उबाटा पक्षाचे असतील, बाकीचे जे अपक्ष म्हणून ज्यांनी फॉर्म भरलेले ते सगळे एकत्र आलेले आहेत. कारण निवडणुकीचा फॉर्म भरतानाच मला दिसलेलं की विरोधक आणि जे आमच्या पक्षातले ते सगळे एकत्र येऊन माझ्या विरोधात असा काहीतरी कारस्थान करण्याचं त्यांचं बऱ्याच दिवसापासून प्लॅनिंग चालू होतं आणि आता त्यांनी अशा प्रकारे व्हिडिओ टाकून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत की आगरी समाजाला मी काहीतरी बोललीये आणि त्यामार्फत ते समाजाला एकत्र करून काहीतरी मोर्चा आणायचा किंवा मग बड्या नेत्यांच्या मार्फत काहीतरी इथे घडवायचं, असं त्यांचं राजकारण चालू आहे. काही येत्या काही दिवसात निवडणूक होणार आहे, त्या पार्श्वभूमीवरती 2 ह्याच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचा चालू आहे असं वाटतं मला असं वाटतं की त्या समाजाशी माझं बोलणं झालं आणि त्यांचं एकच मत होतं की ही लोक आज आमच्या समाजाचा वापर करतायत आणि कुठेतरी आम्हाला फितवण्याचा प्रयत्न करतायत की आपल्या समाजाला ही बोलली. पण आम्हाला माहिती की एवढे वर्ष ते लोक राजकारणात असताना आमच्या समाजाच्या एकही व्यक्तीला त्यांनी कामाला लावलं नाही किंवा आमची कामं केलेली नाही आणि आज ते समाजाचा वापर करून तुम्हाला बदनाम करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून अनेक वेळा म्हणलं जातं की 80% समाजकारण 20% राजकारण. का वाटतं येणाऱ्या काळात कुठेतरी बदल दिसून येतोय? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.